नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो. उसाला पाणी चालू आहे आणि अशाच कमेंट वाचता वाचता एक कमेंट दिसली आणि ती अतिशय महत्त्वाची वाटली की शेळी पालनासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाची कमेंट्स आहे. तर मित्रांनो, त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा मी विचार केला. कमेंट अशी होती की सर, शेळी पालनासाठी उत्कृष्ट शेळी कोणती किंवा उत्कृष्ट जात सांगा. मित्रांनो, यावरती जर विचार केला आपण की शेळी पालनासाठी उत्कृष्ट शेळी कोणती, उत्कृष्ट जात कोणती, तर यावरती उत्तर असं आहे की जी शेळी आपल्याला खूप सारा प्रॉफिट देते ती शेळी पालनासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. मग आपल्याला यावरती विचार करणं आहे की नेमकी अशी कोणती शेळी आहे जी आपल्याला खूप सारा प्रॉफिट देऊ शकते, खूप सारा फायदा देऊ शकते, कमीत कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देऊ शकते किंवा कमी कालावधीमध्ये आपल्याला त्या शेळीतून किंवा त्या शेळीच्या पिल्लांतून जास्त पैसा मिळेल, अशी कोणती शेळी आहे. तर अशी शेळी आपल्याला सगळ्यात पहिले निवडावी लागेल आणि ती शेळी मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, माझ्या इतके दिवसाच्या अनुभवावरून, जवळपास 7 वर्षाच्या शेळी पालनातील अनुभवावरून किंवा माझ्या अभ्यासावरून मी एक शेळी निवडलेली आहे आणि एक ऑलराऊंडर शेळी मित्रांनो मी निवडलेली आहे की ही शेळी पालनामध्ये एक क्रांती घडून आणू शकते किंवा हिच्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने एक चांगला प्रॉफिट मिळू शकतो. ती शेळी कोणती, तर ती शेळी आहे बिटल जातीची शेळी. मित्रांनो, मग ही शेळी मी का निवडली, आणखी दुसऱ्या शेळ्या नाहीत का, तर मित्रांनो आणखी खूप साऱ्या शेळ्या आहेत. आफ्रिकन बोअर आहे, सोजत आहे, कोटा आहे, त्यानंतर काठेवाडी शेळी आहे. परंतु मी ही शेळी का निवडली, तर यामागे सुद्धा काहीतरी महत्त्वाचे कारणं आहेत. आता बोअर शेळी जी आहे मित्रांनो, तर शेळी पालनातील ही शेळी जी आहे ती प्रीमियम शेळी आहे, ती सगळ्यात उच्च लेवलची शेळी आहे. परंतु वातावरणानुसार किंवा जशाच्या अनुभवानुसार आपल्याला ती शेळी निवडावी लागते. ती शेळी जी आहे मित्रांनो, तिचे वैशिष्ट्य वेगळे आणि बिटल शेळीचे वैशिष्ट्य वेगळे असतात. आपण जर पाहिलं तर बोअर शेळी ही हाईटला कमी असते, वजन वाढ तरीच्यामध्ये भरपूर होते. सगळ्यात जास्त वजन वाढ शेळी पालनामध्ये सगळ्यात जास्त वजन वाढ करणारी शेळी असेल तर ती आहे बोअर शेळी. परंतु मित्रांनो, बिटल शेळीचे काहीतरी आणखी जास्त वैशिष्ट्य आहेत जे मला भावले, आवडले आणि म्हणून मी बिटल शेळी ही निवडलेली आहे. तर ते कशामुळं, तर बोअर शेळी आणि बिटल शेळी जवळजवळ जरा उभ्या केल्या मित्रांनो, तर बिटल शेळी ही जी शेळी आहे ही अट्रॅक्टिव्ह शेळी आहे. हिच्याकडे पाहता क्षणी काहीतरी वेगळेपणा आपल्याला जाणवतो आणि ह्याच अट्रॅक्टिव्हनेसला सगळेजण भावतात. त्याचा काळाभोर कलर, सगळ्यात उंच शेळी पालनातील किंवा शेळ्यांमधील सगळ्यात उंच शेळी जी आहे ती बिटल शेळी आहे. उंच, लांब आणि एक धडधिप्पाड शेळी आपण जिला म्हणतो तिला बिटल शेळी मित्रांनो ती आहे. आणि पाहता क्षणी ती मनामध्ये बसते अशी ही शेळी. उत्पन्न जर पाहिलं, सगळ्यात महत्त्वाचं जे असतं शेळी पालनामध्ये ते असतं उत्पन्न जर पाहिलं तर 15 महिन्यातून आरामशीर 2दा ही शेळी डिलिव्हरी देते किंवा जणते. आणि मित्रांनो तो रेशो आहे 60-40चा. 60% शेळ्या ज्या आहेत त्या एका पिल्लाला जन्म देतात आणि 40% ज्या आहेत याचा रेशो जो आहे मित्रांनो तो 50-50चा आहे. 50% शेळ्या ज्या आहेत ते एका पिल्लाला जन्म देतात आणि 50% 2 पिल्लाला जन्म देतात. परंतु 15 महिन्यातून हमखास त्या शेळ्या 2दा येतात. आता दुसरी शेळी पालनातील महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ते आहे दूध असणं, भरपूर दूध असणं. आता पिल्लं जे आहे मित्रांनो ते चांगल्या प्रकारे जन्म झाला त्यांचा, परंतु त्यांना जर दूध कमी असेल तर त्यांची वजनवाढ व्यवस्थित होणार नाही आणि जर दूध जास्त असेल तर तेवढंच त्यांचं वजन जास्त वाढेल. मग ही बिटल शेळी जी आहे ती पिल्लंही खूप तंदुरुस्त देते, मोठ्या राशीची पिल्लं देते. आणि सगळ्यात जास्त दूध देणारी शेळी जर मित्रांनो पाहिली सर्व शेळ्यांमधील, तर एक तर ती सानेन आहे, ती आपल्याकडे चालतच नाही. आणि दुसरी आहे मित्रांनो बिटल शेळी. बिटल शेळी ही सर्वात जास्त दूध देणारी शेळी आहे. याचा अर्थ असा की पिल्लंही आपल्याला तंदुरुस्त भेटणार, मोठे भेटणार आणि दूधही जास्त असणार. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की
पिल्लांची वजन वाढ जी आहे ती खूप लवकर होणार आहे. जिथं गावरान शेळी 1 लिटर दूध देते तिथं बीटल शेळी 2 लिटर दूध हमखास देते, आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर मित्रांनो, जिथे गावरान शेळीचं पिल्लू हे 6 महिन्यात विक्री होतं तिथं बीटल शेळीचं पिल्लू हे 4च महिन्यात विक्री होतं. इतका फरक आहे. रेटही बीटल शेळीचे खूप जास्त आहे. जिथे गावरान शेळीचं पिल्लू आपण 6,000ला विकू तिथं बीटल शेळीचं पिल्लू हे 12 ते 15,000ला हमखास विक्री होतं. ही क्वालिटीवरती अवलंबून आहे. जशी क्वालिटी तसं मित्रांनो त्याचा रेट आपल्याला मिळत असतो. आणि दूध देण्याचं प्रमाण, पिल्लांचं प्रमाण 15 महिन्यातून म्हणजेच मित्रांनो जवळपास वर्षातून आपण म्हणू वर्षातून 2दा येण्याचं प्रमाण, काळाभोर कलर, उंच धडधिप्पाड शेळी, जी दिसतानाच अट्रॅक्टिव्ह वाटते अशी शेळी, आणि महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये तिची सध्याची मागणी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ही बीटल शेळी निवडलेली आहे. मित्रांनो, तुम्ही ही शेळी पाळा, एकदा आणा, किंवा अभ्यास नसला केला या शेळीवरती तर एकदा अभ्यास करून पहा. मग तुम्हाला कळेल की ही शेळी काय आहे, काय खासियत आहे या शेळीची, का बरं मी ही शेळी सजेस्ट केली. तुम्ही ही शेळी पाळा आणि आपलं एक शेळी पालन जे आहे ते आधुनिक बनवा. हिच्यातून 2-3 पटीने जास्त उत्पन्न कमवा. तुम्ही जर आता गावरान शेळीपालन करत असाल आणि बीटल शेळ्या जर तुम्ही आणल्या, तुम्ही जर गावरान 20 शेळ्या पाळत असाल तर मित्रांनो तिथे 4-5च बीटल शेळ्या तुम्ही घेऊन या. तुम्हाला तरीसुद्धा त्या गावरान शेळीपालनापेक्षा 3 ते 4 पट जास्त नफा हे बीटल शेळीपालन मिळून देईल. फक्त मित्रांनो 5 शेळ्या बीटलच्या त्या 20 गावरान शेळ्यांना भारी पडतात. अशा प्रकारे मित्रांनो हे आहे आधुनिक शेळीपालन. अशा प्रकारे तुम्ही शेळीपालन करा आणि बीटल शेळी निवडा. तर चला, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेळीपालक मित्रापर्यंत शेअर करा की त्यांनाही कळेल की कशाप्रकारे शेळीपालन केलं जाऊ शकतं, कशाप्रकारे आधुनिक शेळीपालन केलं जाऊ शकतं. आणि मित्रांनो, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठून पाहत आहात. तर चला, भेटूयाच प्रकारच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.